मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमांच्या बेस्ट टर्न अराउंड प्रोजेक्ट विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाल्याबद्दल आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले। तसेच यावेळी त्यांच्या प्रतिमेला गुलाल लावला व या दोन्ही विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या आव्हानानुसार जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने देशभरात वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। याच अनुषंगाने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे राज्यभरातील प्रत्येक बूथवर 25 झाडं लावण्याचा मानस व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक 3 च्या वतीने विभाग प्रमुख सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव पश्चिम येथे वाढत्या महागाई विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जनतेच्या भावना व आक्रोश व्यक्त केला। राज्यातील 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडल्याचा फटका सामान्य नागरिकांसोबतच ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना देखील बसत आहे। त्यातच सरकारने कर्मचारी ऑनलाईन हजेरी बंद केल्याने गेल्या वर्षभरापासून या कर्मचाऱ्यांना पगारासाठी अडचणींना सामोरे जावं लागत आहे। या अडचणी सोडवण्याबाबत सरकारने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। आज जागतिक पर्यावरण दिन या दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळीकडे झाडांची कत्तल सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। किडनी घ्या पण आमचे कर्ज माफ करा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा आक्रोश आहे। शेतकरी भीक मागत नाही, तो त्याचा हक्क मागत आहे। सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी करून दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना किडनी विकायला लावणारे ही या सरकारची कायमची ओळख ठरेल। विजय वडेट्टीवार यांचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ, MIDC आणि इतर अधिग्रहणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। विधान परिषद निवडणूक काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसात किमान 150 कोटी रुपये खर्च झाले। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात आपला भाव ठरवून आले। कोकण, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत। खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका। काल सूचना, आज थेट कारवाई। कणकवली मुख्याधिकारी अतिक्रमण हटाव मोहिमेवर आक्रमक। जोपर्यंत अतिक्रमणे हटणार नाही तोपर्यंत कारवाई सुरूच राहणार। मुख्याधिकारी गौरी पाटील यांचा एल्गार।